हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे मोड आलेल्या वालाची भाजी. तर मी सगळे प्रथम हे वाल शिजत घातलेले होते 2-3 एखादा दिवस. त्याच्यानंतर मी त्यातलं सगळं पाणी काढून चाळणीमध्ये ठेवलेले होते 2 दिवस. त्याच्यानंतर बघा किती छान मोड आलेले आहेत वालाला, तुम्ही पण बघा. आणि नंतर मी त्याचं पाणी टाकून त्याचे सगळे टरफळं काढून घेतलेले आहे. तर तुम्ही बघा ते कसे काढलेले आहेत. ते सगळे मी साफ करून घेतलेले आहेत. साफ करून घेतल्याच्या नंतर ते असे वाटतात का काजूच आहेत, पण ते काजू नाही आहेत, वाल आहेत. तर ते तुम्ही बघा कसे आहेत. ते साफ केल्यानंतर किती छान दिसतात, सगळे एकत्र आहेत. तर बघा एकदम छान दिसत आहे साफ केल्यानंतर. बघा आता नंतर मी गॅसवरती कढई ठेवत आहे. गॅस ऑन करून कढई ठेवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकत आहे. आणि नंतर पाणी टाकल्याच्यानंतर ते थोडं गरम होऊ दिलं. आणि नंतर त्याच्यामध्ये हे मी वाल टाकणार आहे, साफ केलेले ते वाल मी शिजू देणार आहे. नंतर मी कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल टाकते. तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी प्रथम कढीपत्ता, नंतर कांदा टाकणार आहे. कांदा टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो जास्त नाही टाकत. आणि नंतर मी मीठ टाकणार आहे, म्हणजे ब्राऊन पटकन होईल त्यासाठी मी मीठ टाकत आहे. मीठ टाकल्याच्यानंतर जे वाटण केलेलं होतं ते मी वाटण टाकणार आहे. खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला, त्यात थोडंसं लसूण आणि आता मी हळद आणि लाल तिखट, थोडं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती पण टाकणार आहे. हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते, हे तुम्ही बघा. आणि तेल सुटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी भाजी मी शिजवून घेतलेली होती वालाची ती त्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण सकाळी भरपूर घाई असते म्हणून मी हे वाल शिजवून घेतलेले आहेत. आणि नंतर त्याला उकळी आल्याच्यानंतर मी त्यावरून कोथिंबीर सर्व करत आहे. कोथिंबीर सर्व केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर आटून घ्यायची असेल तर आटून घ्यायची, पण मला थोडीशी अशी पातळसारखी ठेवायची होती म्हणून मी ठेवलं. आता मी इथं कणिक मळून घेणार आहे, त्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर पाणी टाकणार आहे. आणि नंतर 2 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते चांगलं कणिक मी मळून घेतलेलं आहे. आणि मळून घेतल्याच्यानंतर त्याचे मी गोळे करून एक पारी अशी लाटून घेणार आहे. पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून ते मऊसर राहतो पीठ, म्हणून मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं. आणि चांगलं राहतं पीठ. आणि पीठ मळून झाल्यानंतर ते अर्धा तासाने लाटायची, कारण तेव्हा चपाती पण छान लागते आणि अशी मऊसर होते चपाती. तर तुम्ही पण बघा, अशी चपाती माझी छान अशी झालेली आहे. अशी चपाती केली तर ती मऊसर एकदम राहते, म्हणून मी या पद्धतीने त्रिकोणी. आणि माझ्या भारताचा नकाशा पण तयार झालेला आहे. तर बघा हा नकाशा कसा आहे तो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. बाय.